महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना व मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार। डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज बुधवार दिनांक 7 मे ते शनिवार दिनांक 10 मे या 4 दिवसासाठी हवामान अंदाज, कृषी सल्ला, शेतकरी प्रश्नांची उत्तरं व अभिप्राय याविषयी मी आपणास माहिती देत आहे। तसेच दर रविवारी आपणास ॲग्रोवन सकाळ या वृत्तपत्रात दैनिकातून जिल्हावार हवामान अंदाज व कृषी सल्लाही देत आहे। आपल्या शेती कामाचं नियोजन चांगल्या प्रकारे करता यावं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। आता आपण हवामानाबद्दल या 4 दिवसात कसं हवामान राहील याच्याबद्दल थोडी माहिती घेऊया। आज बुधवार दिनांक 7 मे ते शनिवार दिनांक 10 मे या काळात महाराष्ट्रावर 1006 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब राहील। त्यामुळे महाराष्ट्रावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल। कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात वाऱ्याचा ताशी वेग वाढेल आणि तो ताशी 40 ते 50 किलोमीटरपर्यंत काही वेळेला वारे वाहतील त्या वेगाने। तसेच काही भागात आपल्याला गारांचा पाऊस पडण्याची काही वेळा शक्यता आहे। याशिवाय कोकणातील सर्वच जिल्ह्यात 6 ते 8 मिलीमीटर, उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात 8 ते 15 मिलीमीटर, मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात 7 ते 12 मिलीमीटर पावसाची व विदर्भात 4 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे। आता आज उद्या या भागामध्ये मध्य विदर्भात साधारणपणे 4 ते 5 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे। पूर्व विदर्भात 4ही दिवशी 5 ते 10 मिलीमीटर, दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात 4ही दिवसात 6 ते 10 मिलीमीटर पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे। आता आपण कृषी सल्ल्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया। पावसाची शक्यता लक्षात घेऊन काढणी केलेला शेतीमाल उघड्यावर ठेवू नका। गारपिटीची शक्यता लक्षात घेऊन तयार झालेली फळे व फुले व भाजीपाला काढणी आलेला असल्यास सकाळी काढून घ्या व विकावयास विक्रीसाठी बाजारात पाठवा। ही झाली आता कृषी सल्ल्याबाबतची माहिती। त्याशिवाय पाऊस झाल्यानंतर शेतकरी मंडळींनी आपल्या पूर्व मशागतीच्या कामाच्या तयारीला लागावं असं मला वाटतं। हा एक महत्त्वाचा कृषी सल्ला आहे। आता शेतकरी प्रश्नांची उत्तरं आपण थोडक्यात घेऊया। श्री सचिन राऊत, तसेच श्री मंगेश निकम विचारतात की तापमान केव्हा कमी होईल। या आठवड्यात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढण्यास सुरुवात झाली असून कमाल व किमान तापमानात घसरण सुरू झाली आहे। आता पुढं दशरथ दराडे, सुधाकर बोरकर, पद्माकर कुलकर्णी, सोमनाथ क्षीरसागर, विठ्ठल कदम, भाऊसाहेब जाधव, संदीप हाके, वैजनाथ शिंदे, प्रसाद पांडे या सर्वांनी पावसाबाबत, मान्सून आगमनाबाबत, मान्सूनचे पावसाचे वितरणाच्या अंदाजाबाबत प्रश्न विचारले आहेत। याबाबत सध्याच्या पावसाची स्थितीबाबत मी आत्ताच आपल्याला माहिती दिली आहे। तसेच तापमान घटण्यास सुरुवात झाल्याचेही सांगितले आहे। जून जुलै महिन्यात अंदाजाबाबत 1 जूनला पत्रकार परिषद घेऊन आपण अंदाज सांगू किंवा आपल्या या कार्यक्रमामध्ये देखील आपण अंदाज देऊया। आता त्याचबरोबर महाराष्ट्रात मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात सक्रिय होईल अशी सध्याची हवामान स्थिती दाखवतं। यावर्षी भारतीय हवामानशास्त्र विभागाने सरासरीच्या 105% पावसाचा अंदाज दिलेला आहे। जूनमध्ये आणि जुलैमध्ये चांगला पाऊस झाल्यानंतरच आपल्याला जूनमध्ये चांगला पाऊस झाल्यानंतरच आपल्याला वापशावर पेरणी करायची आहे। त्यासाठी बियाणे, खते यांची तरतूद करावी। आता यापुढं त्यानंतर आपल्याला शेतकऱ्यांचे भरत चव्हाण यांनी डिंक्या रोग पसरतो आहे असं कळवले। आता तापमान कमी होत चालले, घटत चालले, आता ते कमी पडेल प्रमाण। शेतकऱ्यांचे अभिप्राय ज्ञानेश्वर खांजोडे कळवतात की मी अत्यंत चांगल्या प्रकारे माहिती देत आहे। विशाल जाधव, ज्ञानेश्वर बनगे कळवतात की माझे हवामान मार्गदर्शन नियोजन पद्धतीने खूप छान व रास्त असते। निरंजन कदम, दीपक कळवतात की माझा फोरकास्ट करेक्ट असतो। वैजनाथ शिंदे, शिवाजी शिंदे कळवतात की मी खूप छान काम करीत आहे। शेती व शेतकऱ्यांसाठी लाख मोलाचा सल्ला देत आहे। ऋषिकेश पवार, श्री भाऊसाहेब जाधव, श्री वैजनाथ शिंदे यांनी कळवले की
शेतकऱ्यांसाठी मी देवमाणूस आहे. बाळकृष्ण लटपटे कळवतात की माझा ज्ञानाचा उपयोग मी शेतकऱ्यांसाठी करत आहे. गोविंद नांदे कळवतात की मी तब्येतीची काळजी घ्यावी. तसेच मल्लक्काप्पा निंबाळे कळवतात की शेतकऱ्यांवर प्रेम असंच राहू द्या. श्री प्रसाद पांडे, दामोदर सुस्ते, दगडू पाटील, दामोदर सस्ते, बाळकृष्ण लटपटे, विठ्ठल कदम, उद्धवराव मगर, प्रवीण पाटील, बाबासाहेब थोरे, दिगंबर दवरे, राजेंद्र देशमुख या सर्वांनी माझ्या माझ्या कामाचं दीर्घकाळ हे काम चालू अशी इच्छा व्यक्त केलेली आहे आणि मला त्यांनी धन्यवाद दिलेत, मला नमस्कार कळवला आहे. मी आता सर्वांचाच खरोखर आभारी आहे आणि सगळ्यांनाच मी धन्यवाद देतो आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.